तर काय म्हणता मित्रांनो, कशा आहे तुम्ही? सकाळी उठलो ना, पहिला आंघोळ धुतली मी ना, मग मी गच्चीवर गेलो, गच्चीवरच्या व्ह्यू पाहिले. साला गच्चीवरच्या वातावरण तर पाहिलं, आता ऊन दिसतं, मग साला सायंकाळी निसते पाऊस येते. मग पवन भाऊच्या घरी गेलो तर साला फुकटाची चाय भेटली, मग साला फुकटाचा नाश्ता बी भेटला. मग नाश्ता भेटला तर कोणी सोडते का रे, म्हटलं गपर गपर खाऊन टाकला. नाश्ता खाल्ला आणि सीधा आपल्या घरी आलो. मग साला घरी जाता जेवतो थोडा बहुत अभ्यास बी करून टाकतो. मग मी काढला आपला स्टडी टेबल, फिजिक्सची बुक घेतली. साला डोक्यात जाते का नाही जात ते आपण पाहू आता. फिजिक्सची पुस्तक साला खोलली, पण खोलतावर मला काही समजू येत नव्हतं, डायरेक्ट बंदच करून टाक. साला आपल्याला काही फिजिक्स जमत बी नव्हतं. म्हटलं फिजिक्स वगैरे कावाय साला हा. पेन पेन्सिल काढली, साला बसूनच गेलो अभ्यास करायला. मग साला लेक्चर चालू केलं, पण साला मला काही समजेच नाही याचं. मग साला अभ्यास करता करता मी फुल टाइमपास केला. मग मम्मीचे कामं केले. मग मी आलो पवन भाऊच्या घरी, पवन भाऊले पकवाले. मग पवन भाऊने मी बाहेर आलो चौदा साला आपला मैत्रिणीला भेटूनच टाक. मग आपण आपला पहिला मैत्रिणीला भेटलो. हा बकरा साला इथे जिम मारत होता. साला हा मग माझ्याकडे आला, म्हटलं नाश्ता चार तर नाही म्हणते. तर इथं मी आपली व्हिडिओ बनवत होतो, ते काही जमली नाही, पण ते जमली तर मी इंस्टावर अपलोड केली. मग पवन भाऊने व्हिडिओ बनवून दिली, तो बी आपल्या घरी निघाला. साला इथे लग्न तर होत होतं, पण कोणाचं लग्न होतं हेच नाही समजत होतं मला. साला मुलीच्या आहे का मुलाच्या, साला कोणाच्या समजतच नव्हतं, कारण की कोणी बाहेरच नाही आलं तिकडून. मग गच्चीवर आलो, आपले कपडे काढायला. आपण घरी कोणी नाही तर आपल्यालाच काम करणं पडतं. मग पवन भाऊच्या घरी गेलो आणि तिथं थोडा टाइमपास केला पवन भाऊ सोबत आपण. मग साला रात्री झाली, जेवण खावण केलं ना, आपण राऊंड मारायला गेलो. तर भोपायला मारत इथं थोडा भोपायला मारून टाकला आपण, टाइमपास बी करून टाकला इच्छा इथं. साला आपल्याला सोडून सगळे समोर जात होते. हिमांशू भाऊच्या घराकडे थांबलो, हिमांशू भाऊला भेटलो आपण, कारण की हिमांशू भाऊच्या उद्या बर्थडे आहे. मग आपण आपल्या घरी आलो. तर आजसाठी एवढेच मित्रांनो, आपण भेटू आता समोरच्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.